या सगळ्याची तयारी जी आहे ती राज्यभर केली जात आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत संरक्षण तज्ञ मेजर जनरल अनिल बाम सर आहे। सर, कसं पाहता, आपण एका टोकाला येऊन पोहोचलाय की युद्ध कुठल्याही क्षणी होऊ शकते, त्यासाठी आपली पूर्वतयारी म्हणून जे आहे सायरन वाजवण्यात आलेला आहे आणि मॉक ड्रिल घेतलं जाणार आहे। सर, हे यांना सगळ्यांना बॅटल इंडिकेटर्स म्हणतात। बॅटल इंडिकेटर्समध्ये असं म्हटलं जातं की ज्या लढाई व्हायच्या आधी जे कारवाई होतील, ज्या इंडिकेटर्स येतील त्याप्रमाणे किती आणि कसं कुठल्या तादादमध्ये होईल। मॉक ड्रिल त्याचा आज एक भाग आहे। मॉक ड्रिल हे याच्यासाठी केलं जातं की सिव्हिल डिफेन्समध्ये प्रॅक्टिस व्हायला पाहिजे। जेव्हा खरं युद्ध सुरू होईल आणि जेव्हा बलून, जसं म्हणतात बलून गोज अप, तेव्हा प्रत्येक माणसाला माहिती असलं पाहिजे त्या डिस्ट्रिक्टमध्ये किंवा त्या एरियामध्ये की त्याला काय कारवाई करायची आहे। त्याच्यामध्ये जर का एअर रेड सायरन वाजल्यानंतर कुठे शह घ्यायचा, कुठे पनाह घ्यायची, कुठल्या बंकरमध्ये जायचं किंवा कुठल्या सेफ हाऊसमध्ये आपण गेलं पाहिजे जिथे ओव्हरहेड प्रोटेक्शन आहे, ज्याच्यानी जान मालची नुकसान नाही होणार। आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे, मनुष्यबळ आणि त्याचं सुरक्षा ही सर्वात मोठी बाब आहे। इन्फ्रास्ट्रक्चर, इक्विपमेंट आणि वेपनरी पुन्हा आपल्याला आणता येते, पण मनुष्यबळ जो ट्रेंड आहे किंवा जो माणूस आहे ते आपल्याला जरूर लागतं। म्हणून मॉक ड्रिल करताना आपण पाहाल ब्लॅकआउटची प्रॅक्टिस होईल, आपल्याला एअर रेड सायरनची प्रॅक्टिस होईल, आपल्याला इव्हॅक्युएशनची प्रॅक्टिस होईल, आपल्याला मेडिकलची प्रॅक्टिस होईल। आपल्याकडे आपण पाहू की जे एसेन्शियल सर्व्हिसेस आहेत, म्हणजे हॉस्पिटल्स आहेत, इलेक्ट्रिक ग्रिड आहे, रेल्वेज आहे, एअरपोर्ट्स आहेत, एअरफील्ड्स आहेत, ह्यांच्या सगळ्यावरती कशी कारवाई करायला जाईल आणि कशा प्रकारे आपल्या प्रत्येकाची सुरक्षा होईल हे आपण पाहू। आणि हेच उद्या आपण पाहणार आहोत। आणि हे 244 डिस्ट्रिक्ट जे डिक्लेअर केले आहेत जिथे मॉक ड्रिल होणार आहे, हे बेसिकली बॉर्डर एरियाजचे आहेत। त्याच्यामुळे आपण पाहू की हे कसं पूर्णपणे प्रॅक्टिस करून हे होईल। ह्याचा अर्थ असा नाही की लढाई लगेच सुरू होईल। लढाई तेव्हा सुरू होईल जेव्हा आपली पूर्ण